एके दिवशी एक चंडोल पक्षी जंगलात गात होता. त्याच जंगलातून एक माणूस त्याला जाताना दिसला. त्याने विचारलं, "कुठे चाललायस? काय आहेत त्या टोपलीमध्ये?" त्या माणसाने उत्तर दिलं, की "या टोपलीमध्ये अळ्या आहे. त्या अळ्या मी बाजारात विकून ज्याचे जे पीस मला मिळतील ते मी विकत घेईल." त्यातून जो चंडोल पक्षी मला म्हणाला, की "माझ्याकडे भरपूर पीस आहे." मग त्याने दररोज त्याच्याकडचे पिसं द्यायला त्याला सुरुवात केली आणि त्याने तो अळ्या खाऊ लागला. त्या चांडोल पक्षीचं दैनंदिन जीवनाचं जे अन्न होतं, ते त्याला संघर्षातून, तर धडपडीतून, धावपळीतून, खटाटोप करून मिळावं लागे. तो आता अशा मार्गाने आपला झटपट सोपा निर्णय त्यांनी पत्करला आणि त्या बदल्यात एके दिवशी तसंच चालत असताना त्याच्या शरीरात एकही पीस उरलेलं नव्हतं आणि तो माणूसही येत नव्हता. सांगायचं तात्पर्य म्हणजे चांडोल पक्षीला जे अन्न मिळण्यासाठी ती धडपड करावी लागायची, त्याने तो सोपा निर्णय घेऊन त्याचं आयुष्य अवघड करून बसला. आपणही आपल्या दैनंदिन जीवनात झटपट यश मिळण्यासाठी सोपा मार्ग निवडतो. पण तोच सोपा मार्ग आपलं आयुष्य कठीण बनवून बसतो. एखादं ध्येय उद्दिष्ट बाळगून आपल्याला ते यश लगेच मिळवायचं असतं. पण त्यामागचा परिश्रम, त्यामागची मेहनत, त्यामागचं सातत्य, त्यामागचा संयम, त्यामागची जिद्द, त्यामागची इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे आपण कधीतरी अर्धवट आयुष्य किंवा अर्धवट ध्येय तिथेच सोडून देतो आणि नशिबाला दोष देतो. पण एखादं ध्येय तुम्हाला साकारायचं असेल, उद्दिष्ट तुम्हाला साकारायचं असेल, तर लागतो संयम.